नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लागीर झालं जी भाग 6. देशमुख तन्वीला म्हणतात, हुशार आहेस मुली. तू वेळीच अनुरागला इथे आणले नसते तर त्याचे काय झाले असते. त्यावर तन्वी म्हणते, सर, अनुराग माझा चांगला मित्र आहे. त्याच्यासाठी मी काही करू शकते. आपल्या मित्राला असे रक्ताच्या थारोळ्यात बघून मी कशी काय गप्प बसू शकते. असे बोलतच असतात. तेवढ्यात तिथे पोलीस सुद्धा पोहोचतात. पोलिसांच्या मागे अनुरागची आई आणि बहीण सुद्धा तिथे येतात. पोलीस तन्वीला प्रश्न विचारतात, काय नाव आहे तुझे? तू अनुरागला कुठे पाहिले? त्याच्या ॲक्सिडेंटबद्दल तुला कसे माहीत? ती सांगणारच असते तर सिया मध्येच बोलते, इन्स्पेक्टर, हिच्याचमुळे झाला असेल माझ्या भावाचा ॲक्सिडेंट. आजकाल तो सारखा हिच्याचसोबत असतो. इन्स्पेक्टर सियाला शांत बसायला सांगतात आणि तन्वीकडे परत बघत विचारतात, हां सांग. तन्वी म्हणते, सर, माझे नाव तन्वी इनामदार आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आज अनुराग कॉलेजमध्ये आलाच नाही आणि तो फोनसुद्धा उचलत नव्हता. म्हणून मग मी त्याला भेटायला त्याच्या घरी जात होते. तर रस्त्यात मला अनुराग रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मग मी आणि माझी मैत्रीण सुनंदा त्याला सरळ या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. सिया परत मध्ये बोलली, नाही इन्स्पेक्टर, मला वाटते हिच्याचमुळे ॲक्सिडेंट झाला असेल. काय ग, त्या दिवशी मी तुला अनुरागपासून दूर राहायला सांगितले होते ना, मग परत कशी भेटली त्याला? तन्वीचे वडील सियाच्या आपल्या मुलीवर असले आरोप बघून मध्येच बोलते, सिया मॅडम, तुमच्या काहीतरी गैरसमज होत आहे. माझी मुलगी असे काही करणार नाही. ती अतिशय हुशार मुलगी आहे. तिचा अनुराग सरांच्या ॲक्सिडेंटसोबत काही संबंध नाही. त्यावर लगेच मिस्टर देशमुख बोलले, सिया, स्टॉप इट. हे तू काय बोलते? व्हॉट्स रॉंग विथ यू? तन्वीमुळे अनुरागचा वेळेत उपचार सुरू झाला. तिने स्वतः अनुरागला या हॉस्पिटलमध्ये आणले. यावर इन्स्पेक्टर परत तन्वीला बोलतात, तुला काय वाटते, हा ॲक्सिडेंट आहे की अटॅक? तुझा कोणावर संशय आहे का? तन्वी म्हणाली, सर, आताच काही सांगू शकत नाही, पण तुम्हाला विचार करून नक्की सांगेल. त्यावर इन्स्पेक्टर बोलतात, ठीक आहे मिस्टर देशमुख, मी घटनास्थळी जाऊन बघून येतो आणि जशी अनुरागला शुद्ध आली की लगेच कळवा. याची ग्वाही घ्यावी लागेल. पोलीस गेल्यावर तन्वीचे वडील देशमुख सरांची अनुमती घेऊन परत जाण्यासाठी विचारतात. तन्वीचे वडील तन्वीला म्हणतात, तन्वी, घरी चल. आता बराच वेळ झाला. घरी आई वाट बघत असेल. तन्वी म्हणाली, नाही बाबा, मला प्लीज थांबू द्या. अनुरागला अजूनही शुद्ध आली नाही. तन्वीचे वडील म्हणाले, नाही बेटा, आता इथे थांबून काही उपयोग नाही. तू वाटल्यास उद्या परत ये. पण तन्वी काही ऐकायला तयार नसते. त्यावर सुनंदा त्यांना म्हणते, असू द्या काका, ती नाही ऐकणार. अनुराग तिचा बेस्ट फ्रेंड आहे. त्याला असे पाहून तिचे मन नाही होणार घरी जायला. मी आहे तिच्यासोबत. मी पण थांबते तिच्यासोबत. तन्वीचे वडील म्हणतात, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण जपून राहा. काही लागले तर कळवा. तन्वीचे वडील तिथून जातात. तन्वी आणि सुनंदा तिथेच बसून राहतात. तन्वीच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नाही. ती अनुरागवर खूप प्रेम करत होती आणि आपल्या प्रेमाला अशा अवस्थेत बघून ती पूर्णपणे तुटून गेली होती. सुनंदा म्हणा तन्वीला आपल्याजवळ घेत होती. थोड्या वेळात अनुरागला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. अनुरागच्या आईची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. शेवटी ती त्याची आई होती. त्याच्या वेदना ती कशी काय सहन करू शकणार होती. पण सियाचे आपले वेगळे सुरू होते. ती आपल्या वडिलांना म्हणू लागली, डॅड, आपण आपल्या अनुरागला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. या तन्वीने आपल्या लायकीप्रमाणे लोअर क्लास हॉस्पिटलमध्ये आणले अनुरागला. देशमुख म्हणतात, सिया, प्लीज शट अप. हे हॉस्पिटल काही कमी नाही. इथे सगळे डॉक्टर बेस्ट आहेत. तुला इथे काही प्रॉब्लेम होत असेल तर तू घरी जाऊ शकते. एवढे बोलताच सिया आपल्या वडिलांना चिडून म्हणते, कुणीही माझं काही ऐकत नाही.
जर अनुरागला काही कमी जास्त झाले ना, डॅड, मी या पोरीला सोडणार नाही. एवढे बोलून रागारागाने बाहेर पडते. अनुरागचे बाबा त्याच्या आईला म्हणतात, तू सुद्धा घरी जा. तसाही अनुरागला अजून शुद्ध आली नाही. मला तुझ्या तब्येतीची काळजी वाटते. तुझा BP वाढेल. त्यामुळे तू घरी जा. मी आहे इथे. तू उद्या परत ये. आणि हो, जास्त स्ट्रेस घेऊ नको. सगळे व्यवस्थित होईल. तेव्हा अनुरागची आई अनुरागच्या वडिलांना म्हणते, हे बघा, माझ्यापेक्षा तुम्ही आपल्या तब्येतीकडे बघा. तुम्हाला हार्टचा त्रास आहे. तुम्हाला काही झाले तर? तसेही तुम्ही बराच वेळेपासून इथे आहात. तुम्हाला वेळेवर टॅबलेट घ्याव्या लागतात. त्यांचे संभाषण तन्वी आणि सुनंदा ऐकतच असतात. त्यावर तन्वी आपले डोळे पुसून त्यांच्या जवळ जात म्हणते, अंकल, तुम्ही दोघेही घरी जा. इथे मी आणि सुनंदा थांबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. त्यावर अनुरागची आई तन्वीकडे रागाने पाहत म्हणते, काय काळजी घेणार आहेस तू? तुझ्याचमुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली. तुम्ही आपल्या अनुरागला या पोरीच्या भरोश्यावर ठेवू नका. हे चांगले आहे. आधी जखम द्यायचे आणि नंतर त्यावर मलम लावायचे. त्यावर अनुरागचे बाबा म्हणतात, हे काय चाललंय? तुम्ही दोघींनी आधी ती सिया त्या पोरीला वाटेल ते बोलली. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही का? ती अनुरागची मैत्रीण आहे. तिने त्याला इथे आणले. तन्वीकडे बघत म्हणाले, ठीक आहे बेटा, पण तू काय एवढा त्रास सहन करत आहे? तो आमचा मुलगा आहे. इथे थांबणे आमचे कर्तव्य आहे. तू घरी जा. तू जेवढे केले त्यासाठी मनापासून धन्यवाद. तन्वी म्हणाली, नाही अंकल, तो माझा मित्र आहे आणि मित्राला असे संकटात सोडून जाणे याला मैत्री म्हणत नाही. तसेही मला घरी जाऊन माझे मन लागणार नाही. तुम्ही मॅडमला घेऊन घरी जा. मी तुम्हाला फोन करेल. देशमुख म्हणतात, खरंच तू अनुरागची बेस्ट फ्रेंड आहेस. तू त्याच्याबद्दल एवढा विचार करते. आज मला कळले अनुरागने आयुष्यात एक चांगली मैत्रीण मिळवली. ठीक आहे, आम्ही जातो. पण तू अनुरागची काळजी घे. त्याला तुझ्या भरोश्यावर ठेवून जात आहे. दोघेही घरी जायला निघतात आणि तन्वी अनुरागला दुरूनच काचेतून बघते. त्याच्या हातापायाला प्लास्टर होते. तसेच डोक्यावर सुद्धा बँडेज लागले होते. हाताला सलाईन, तोंडावर ऑक्सिजन मास्क आणि वेगवेगळ्या नळ्या सुद्धा लावल्या होत्या. अनुरागकडे बघून तन्वी हाताने आपले तोंड बंद करून हुंदके देऊन रडू लागली. सुनंदा तिच्या जवळ जात तिला जवळ घेत म्हणते, सावर स्वतःला तन्वी. आज मला कळले तू अनुरागवर खूप प्रेम करते. तू त्याच्यासाठी काही करू शकते. आज तू जे केले त्याला हिंमत लागते आणि आज तू हे सगळं साध्य करून दाखवले. जेव्हा अनुरागला हे सगळं कळेल ना, तो सुद्धा तुझ्यावर प्रेम करायला लागेल. पण तन्वी, तुला कसे कळले की अनुरागला काही झाले असेल? तू कशी काय कॉलेजमधून बाहेर पडली? त्यावर तन्वी डोळे पुसत बोलली, सुनंदा, मी त्याच्यावर प्रेम करते. त्यामुळे त्याच्यावर जे काही संकट येतं आहे हे मला माझ्या अंतर्मनाने सांगितले. आज माझे मन खूप बेचैन होत होते. अनुरागला घेऊन वाईट विचार डोक्यात येत होते. आणि मला हेही माहीत आहे, जेव्हा माणूस खूप आनंदी असतो तेव्हा त्याला अनामिक दुःखाला सुद्धा सामोरे जावे लागते. म्हणूनच मी कसलाही विचार न करता त्याच्या घरी जायला निघाले. तर वाटेतच अनुराग आपल्याला अशा अवस्थेत दिसला. पण सुनंदा, कोणी केलं असेल ग अनुरागचा ॲक्सिडेंट? आणि तोही सुनसान रस्त्यात, जिथे कमी वर्दळ असते. ठीक तर होईल ना माझा अनुराग सुनंदा? मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. भलेही तो माझ्यावर प्रेम करो की नाही नको, पण मी त्याच्यावर नेहमी प्रेम करेल. सुनंदा म्हणाली, तन्वी, तो सुद्धा एक ना एक दिवस तुझ्यावर प्रेम नक्की करेल आणि तो सुद्धा लवकर बरा होईल. त्याला तुझ्यासाठी लवकर बरं व्हावे लागेल. आणि देव एवढा पण निष्ठुर नाही जो प्रेम करणाऱ्यांना दूर करेल. आता रडू नको आणि देवाजवळ प्रार्थना कर. ते
त्याला नक्की बरे करतील. दोघेही गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून अनुरागच्या सलामतीसाठी प्रार्थना करतात. तन्वीचा रात्रभर डोळा लागत नाही. सुनंदा तिला झोपवण्याचा खूप प्रयत्न करते. दोघींनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते, म्हणून सुनंदा हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून सँडविच आणि कॉफी घेऊन येते आणि तन्वीला खायला देते. पण तन्वी खायला तयार होत नाही. सुनंदा तिला खूप समजावून सांगते. त्यावर तन्वी म्हणते, सुनंदा, मला खरंच भूक नाही ग, आणि जोपर्यंत अनुरागला शुद्ध येणार नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही. पण सुनंदा, तू खा. तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लं नाही. सुनंदा म्हणाली, तुला काय वाटते, तू अशी उपाशी राहशील तर अनुराग लवकर शुद्धीत येईल, आणि शुद्धीवर आल्यावर त्याला कळले की तू त्याच्यासाठी खाणं पिणं सोडलं तर त्याला किती वाईट वाटेल. ते काही नाही, तुला थोडे खावेच लागेल. आणि हो, जर तू नाही खाल्ले तर मग मी पण नाही खाणार. मी सुद्धा उपाशी राहील. तन्वी म्हणाली, बरं बाबा, आण ते सँडविच. दोघीही मिळून खाऊ. तसंही तू थोडेच ऐकणार. दोघीही एकमेकींकडे बघून हसतात आणि सँडविच खातात. सुनंदा तन्वीला विचारते, तन्वी, तुला काय वाटते, अनुरागचा ॲक्सिडेंट कसा झाला असेल? तू एक गोष्ट बघितली का? ज्या ठिकाणी अनुरागचा ॲक्सिडेंट झाला ती जागा आपल्या कॉलेजपासून 5 किलोमीटर दूर आहे, आणि अनुरागच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि बाकी रस्त्याच्या तुलनेत या रस्त्यावर वर्दळ कमी असते, आणि आजूबाजूला दोन्ही भागाने झाडे आहेत. वाहतूक पण तिकडे एवढी नसते. त्यामुळे ॲक्सिडेंट होणे शक्य नाही. जर कोणी जाणून बुजून ॲक्सिडेंट केले तर शक्य आहे. तन्वी सुनंदाकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली आणि म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? हा ॲक्सिडेंट कोणी केला असेल? सुनंदा म्हणाली, तन्वी, विचार कर, अनुरागचा शत्रू कोण असेल? तन्वीच्या तोंडून एक नाव आले, करण. हो हो, तो करणच असला पाहिजे. त्या दिवशी त्याने धमकी दिली होती. सुनंदा म्हणाली, तन्वी, जर यामागे तो असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आपण उद्याच इन्स्पेक्टर साहेबांना सांगू. तन्वी म्हणाली, हो सुनंदा, अनुराग ठीक व्हायच्या आत त्याच्या गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे. काय बिघडवले होते अनुरागने त्याचे? तो माझ्यासाठी भांडला आणि त्या करणने त्याच्यासोबत असा बदला घेतला. रात्र निघून जाते, पण अनुरागला अजूनही शुद्ध येत नाही. तन्वी अधूनमधून त्याला बघायला जाते, पण त्याच्यात कुठलीच हालचाल दिसत नाही. त्याला बघून परत हताश होऊन खाली बसत असते. अशीच रात्र कशीबशी निघून गेली. काही कळले नाही. संपूर्ण रात्र सुनंदा आणि तन्वी बाकावर बसून काढली. सकाळी डॉक्टर अनुरागला चेक करायला आले. तेव्हा तन्वी धावत डॉक्टरांजवळ गेली आणि विचारू लागली, सर, इज देअर एनी इम्प्रूव्हमेंट? त्यावर डॉक्टर म्हणाले, ही इज स्टील अनकॉन्शियस. नाव इट्स ऑल अप टू गॉड. तन्वी परत आपल्या जागेवर गेली आणि देवाला हात जोडू लागली आणि म्हणू लागली, हे देवा, आणखी किती परीक्षा बघणार आहे? बरं कर माझ्या अनुरागला. त्याने कुणाचे काय बिघडवले? प्लीज लवकरात लवकर ठीक कर बाप्पा. तेवढ्यात अनुरागचे आईबाबा तिथे येतात. येताच तन्वीला अनुरागबद्दल विचारतात, अनुरागला शुद्ध आली की नाही? तन्वी म्हणाली, नाही अंकल, अजून त्याला शुद्ध आली नाही. देशमुख म्हणतात, तन्वी बेटा, आता तू घरी जा. आम्ही आलो आहोत आता अनुरागजवळ. तुझे आईबाबा काळजीत असतील. रात्रभर तू इथे होती. आता खरंच तू जा. नंतर वाटल्यास ये परत. तन्वी घरी जायला तयार होते. घरी जायच्या आधी ती परत एकदा अनुरागला दुरून बघते आणि घरी जाते. घरी गेल्या गेल्या तिच्या आईचे प्रश्न सुरू होतात. आली घरी? काय ग, तुला बाबासोबत घरी यायला काय झाले होते? कशाला बसली होती त्या हॉस्पिटलमध्ये? तुझ्या बाबांना एकतर काही समजत नाही. पोरीच्या प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात. एखाद्या वेळी काही कमी जास्त होईल तेव्हा बसेल रडत. तन्वीचे बाबा बोलतात, गप्प बस आता. बघत नाही मुलगी थकली आहे, रात्रभर झोपली सुद्धा नाही.
सुरू करून देते आपली कटकट. जरा म्हणून शांती नाही. जा तन्वी, आपल्या रूममध्ये आराम कर. तन्वीची आई म्हणाली, आराम कर? काय आराम कर? मी काय म्हणते? हिला गरज काय होती म्हणते? मी त्या मुलासोबत मैत्री करायची. मुलीचा काय दुष्काळ पडला होता हिच्या कॉलेजमध्ये? बरं, त्याचा ॲक्सिडेंट झाला तर हिला काय गरज होती थांबायची? त्यावर तन्वी वैतागून आपल्या आईला बोलते, आई, तो मित्र आहे माझा. त्याला खूप लागलंय. त्याला अजूनही शुद्ध आली नाही. मैत्री मुलगा मुलगी बघून नाही केल्या जात, ती आपोआप होते. त्याच्यासाठी एक दिवस काय तर तो पूर्ण बरा होतपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहायची तयारी आहे माझी. आता थोडा वेळ आराम करून मी परत जाणार आहे. तुला मला काय बोलायचे ते बोल. एवढे बोलून तन्वी आपल्या रूममध्ये जाते आणि आराम करते. तन्वीची आई म्हणाली, बघितले कशी बोलते ती? तुम्ही तिला जास्त लाडवून ठेवली आहे. समोर जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार. तन्वीची आई बडबड करत किचनमध्ये गेली. तन्वी झोपायला गेली, पण तिला काही झोप येत नव्हती. ती अशी थोडा वेळ बेडवर पडते, पण अनुरागचा रक्तबंबाळ चेहरा तिच्या समोरून जात नाही. ती आपले डोळे आपल्या दोन्ही हाताने बंद करून रडू लागते. रडता रडता तिचा कधी डोळा लागतो ते कळतच नाही. जेव्हा तिला जाग येते तेव्हा दुपारचे 2 वाजले असतात. ती उठून स्वतःशीच बोलते, बाप रे, बराच वेळ झाला मला झोपून. काय माहीत अनुरागला शुद्ध आली की नाही. मला हॉस्पिटलमध्ये लवकर जावे लागेल. ती पटापट तयारी करते. जायच्या आधी ती सुनंदाला फोन करते, तर तिचा फोन तिची आई उचलून तन्वीला बोलते, काय काम आहे तन्वी? काल तुमच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे तुम्ही रात्रभर घरी आल्याच नाहीत. सुनंदा अजूनही झोपूनच आहे. त्यावर तन्वी बोलली, ठीक आहे, सुनंदा झोपलेली आहे तर तिला झोपू द्या, मी नंतर कॉल करेल. त्यानंतर तन्वी एकटीच हॉस्पिटलमध्ये जायला निघते. कुणी केला असेल अनुरागचा ॲक्सिडेंट? पोलीस त्या गुन्हेगाराला पकडण्यात यशस्वी होणार का? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.